चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतोय पुढचा तास स्टेट बोर्डच्या सायन्समधील आपण 3rd चॅप्टर या ठिकाणी पाहतोय. द नेम ऑफ दिस चॅप्टर इज प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस आणि या तासामध्ये आपण आज पाहणार आहोत अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर अँड व्हॉट इज सोल्यूट, व्हॉट इज सॉल्व्हंट अँड व्हॉट इज सोल्युशन हे आपण या ठिकाणी आजच्या तासात पाहणार आहोत. तर मग वेळ न दवडता आपण लगेचच सुरुवात करूयात. पण सुरुवात करण्यापूर्वी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या या चॅनलवरती सध्या रोज आपण एक सायन्सचं लेक्चर या ठिकाणी अपलोड करत आहोत. तर त्यासाठी आपण देखील या चॅनलचे जर नियमित व्हिडिओ पाहू इच्छित असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला हरकत नाही. तर मग ठीक आहे, जाऊ पुढे. चला. ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता ॲनॉमलस या शब्दाचा अर्थ जर पाहिला तर म्हणजे अनागोंदी किंवा गोंधळ करणारा. उदाहरण या ठिकाणी म्हणजे थोडक्यात फिक्स नसलेला, कन्फ्युजन करणारा. हे असं पाण्याचं एक वर्तन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. युजुअली when the temperature of a substance is lowered. जर समजा टेम्परेचर जर सबस्टन्सचं कमी झालं तर त्याची डेन्सिटी ही काय होत असते, इन्क्रीज होत असते ॲज द व्हॉल्यूम डिक्रीज. जसा व्हॉल्यूम कमी होईल. आकारमान कमी झालं की डेन्सिटी वाढत असते. आपण प्रत्येक सबस्टन्समध्ये पाहत असतो. परंतु वॉटर इज ॲन एक्सेप्शन टू धिस रूल. वॉटर मात्र त्याला एक्सेप्शन आहे. त्याला अपवाद आहे. हे लक्षात घ्या. आता मग इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. कीप अ ग्लास फुल ऑफ वॉटर. पाण्याचा म्हणजे फुल भरून पाणी घ्या इन द फ्रीझर फॉर 5 to 10 मिनिट्स. फ्रीझरमध्ये 5 ते 10 मिनिट ठेवा. देन टेक इट आउट अँड ऑब्झर्व इट केअरफुली. त्याला बाहेर काढा आणि ऑब्झर्वेशन करा. फ्रॉम विच पार्ट इन द ग्लास डज द वॉटर फर्स्ट स्टार्ट फ्रीजिंग. कोणत्या भागाकडून ग्लासच्या वॉटर हे फ्रीज व्हायला लागेल. तर मग द डेन्सिटी ऑफ वॉटर इज पेक्युलियर. When water at normal temperature starts cooling, its density increases like that of most liquids. जर समजा आपल्याला माहिती आहे की वॉटर जर नॉर्मल टेम्परेचरला कूल व्हायला लागतं तर त्याची डेन्सिटी वाढते, जसे इतर सबस्टन्सचं होतं, इतर लिक्विडचं होतं. तरी देखील इफ इट्स टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री सेल्सिअस, इट्स डेन्सिटी स्टार्ट्स डिक्रीजिंग. परंतु इथपर्यंत ठीक आहे. परंतु जर टेम्परेचर 4 डिग्रीपेक्षा जर खाली गेलं, तर डेन्सिटी सुद्धा कमी व्हायला लागते. इतर वेळेला डेन्सिटी वाढत असते. परंतु या 4 पेक्षा जर खाली त्याचं जर तापमान गेलं, तर मात्र डेन्सिटी वाढते. दिस मीन्स दॅट द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्सिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसवरती किंवा 4 अंश सेल्सिअसवरती पाण्याची जी डेन्सिटी आहे ती मॅक्सिमम असते. If the temperature of water is lowered below 4 degree Celsius, its density decreases and volume increases. बघा, हे महत्त्वाचं लक्षात घ्या. 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर असेल, तर काय लक्षात घ्यायचं, तर कमी काय होणार? डेन्सिटी. वाढत काय असते? वाढेल काय? त्याचं व्हॉल्यूम. इतर वेळेला किंवा इतर लिक्विडमध्ये काय होत असतं? डेन्सिटी ही काय होत असते? वाढत असते आणि व्हॉल्यूम हे डिक्रीज होत असतं. परंतु वॉटर हे त्याला एक्सेप्शन आहे, त्याला अपवाद आहे. इट मीन्स दॅट वॉटर एक्सपांड्स व्हेन द टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ वॉटर हे काय होत असतं?
टेम्परेचर जर वॉटरचं 4 डिग्री सेल्सियसच्या जर बिलो गेलं, खाली गेलं, तर थोडक्यात वॉटर हे एक्सपांड होतं, वाढतं. म्हणून मग या गोष्टीला आपण म्हणत असतो एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. या याचा अर्थ असा, की इतर लिक्विडमध्ये मात्र हे पाहायला मिळत नाही, हे वॉटरमध्ये पाहायला इथं आपल्याला बघा इथं पाहायला मिळेल. इथं 4 डिग्री एनॉमलस बिहेवियर ऑफ बिहेवियर 4 डिग्री, 3 डिग्री, 2 डिग्री, -1, 1, 0 म्हणजे इथं बघा लगेच इथं या ठिकाणी इथं 1 मध्ये सुद्धा इथं बघा या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं इथं 1च्या सॉरी 2 नंतर इथं 2 नंतर इथं 1 पाहिजे पण -1 आहे. मायनस इथं पुन्हा 1 डिग्री आहे. नंतर पुढे पुन्हा 0 आहे. म्हणजे इथं या पद्धतीनं अशा गोष्टीमुळे देखील या ठिकाणी एनॉमलस बिहेवियर होत असतं. तर हे लक्षात राहू द्यायचे, की एनॉमलस बिहेवियर काय आहे वॉटरचं. चला, तर मग यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये इन कोल्ड कंट्रीज हाऊ डू aquatic animals रिमेन्स alive even after the rivers or lakes freeze in winter. तर त्यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे aquatic जे ॲनिमल्स असतात पाण्यात राहणारे, तर ते कसे जिवंत राहत असतील. तर हे आपल्याला विचारलं जसे जरी तिथल्या नद्या, तिथले जे म्हणजे थोडक्यात तलाव असतील, समुद्र असतील, तर ते फ्रीज झाल्यानंतर तर ते कोल्ड कंट्रीजमध्ये ते कसे राहत असतात. तर त्यावेळेला लक्षात घ्यायचं आहे ॲक्वाटिक ॲनिमल्स जे असतात, हे ॲक्वाटिक ॲनिमल्स काय करत असतात स्वतःचं स्थलांतर करत असतात. हे लक्षात राहू द्यायचं. मायग्रेशन करत असतात आणि त्यामुळे ते राहू शकतात. तर बघा त्यानंतर आहे पुढे एक 2 बिग ग्लासेस ऑफ वॉटर 2 मोठे ग्लास घ्या. त्यानंतर ॲड 4 to 5 स्पूनफुल्स ऑफ सॉल्ट. त्याच्यात 4 ते 5 चमचे थोडक्यात मिठाचे टाका आणि वॉटर इन 1 ग्लास अँड डिसॉल्व्ह इट कंप्लीटली. त्याला पूर्ण डिसॉल्व्ह होऊ द्या. नाऊ प्लेस अ पोटॅटो इन द वॉटर. त्याच्यात पाण्यात पोटॅटो टाकू द्या. इन द सेकंड ग्लास अँड द पोटॅटो विल सिंक. बटाटा काय होईल? थोडक्यात तरंगेल. मग तेच पोटॅटो घ्या. टेक आउट द पोटॅटो फ्रॉम दॅट ग्लास. त्या इथं बघा थोडक्यात अँड पुट इट salt water and observe the density of water in that glass is greater due to the dissolved glass. मग काय होईल? डेन्सिटी ही काय होईल थोडक्यात ही जास्त असेल आणि म्हणून मग द पोटॅटो फ्लोट्स इन दॅट वॉटर बिकॉज ऑफ द इन्क्रीज डेन्सिटी. म्हणजे काय या ठिकाणी झालेलं आहे? तुम्ही पाण्यात जर समजा बटाटा टाकला, तर तो काय होईल जनरली? तो तळाला जाऊन बसेल. परंतु जर समजा थोडक्यात तेच जर समजा त्या पाण्यात जर समजा सॉल्ट सोल्युशन असेल, तर मात्र तो पोटॅटो तरंगायला लागतो. कारण म्हणजे थोडक्यात त्याची पोटॅटो फ्लोट्स इन दॅट वॉटर बिकॉज ऑफ द इन्क्रीज डेन्सिटी. डेन्सिटी वाढायला लागते. म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येत असतं, की काय या ठिकाणी काय झालेलं आहे, की 2 काय घेतलेलेत आपण परत एकदा नीट समजून घ्या मुलांनो, की 2 ग्लास घेतलेले 4-5 चमचे एका ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि तो डिसॉल्व्ह केलेला. नाऊ प्लेस पोटॅटो इन वॉटर इन द वॉटर बघा आणि मग दुसऱ्या ह्याच्यात काय करायचं सेकंड ग्लासमध्ये टाकायचा पोटॅटो. तर पोटॅटो विल सिंक बघा, तो पोटॅटो बुडेल म्हणजे वॉटरमध्ये. परंतु टेक आउट द पोटॅटो काढा आणि त्याच्यानंतर थोडक्यात पुट इट इन द सॉल्ट वॉटर आणि याच्यात टाकायचा. तर तो काय होईल डेन्सिटी जी असणार आहे वॉटरची, ही वाढलेली असणार आहे मीठ टाकल्यामुळे, सॉल्ट टाकल्यामुळे. डेन्सिटी काय होते? वाढते आणि मग वाढल्यामुळे आपल्याला सांगता येतं, की पोटॅटोची डेन्सिटी थोडक्यात हे कमी असते. या म्हणजे पाण्यामुळे कमी असेल आणि म्हणून मग पोटॅटो काय होईल? थोडक्यात तो तरंगायला लागेल, फ्लोट होईल. हे लक्षात घ्या. मग व्हाय इज इट ईझियर?
टू स्विम इन द सी. बघा इथं आपल्याला विचारलेला प्रश्न, व्हाय इज इट इझियर टू स्विम इन द सी दॅन इन अ वेल ऑर लेक? का बरं समुद्रात का सोपं जातं जास्त? कारण त्याची डेन्सिटी ही जास्त असते आणि डेन्सिटी जास्त असल्यामुळे तिथं ते पाणी आपल्याला जास्त तरंगण्यासाठी मदत करत असतं. In the above activity, the salts dissolve in water in the glass, that is, it disappears. What happens when it disappears like this? ज्या वेळेला आपल्याला सांगता येतं, की वरची ॲक्टिव्हिटी पाहिली, सॉल्ट हे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालेलं आहे इन द ग्लास अँड दॅट इज इट डिसअपिअर होत आहे. म्हणजे दिसेनासं जातंय. मग व्हॉट हॅपन्स व्हेन इट डिसअपिअर्स लाइक दिस? ते का होतंय म्हणजे हे होतं सॉल्ट जे आहे, ते काय होत असतं, जे त्याच्यात पार्टिकल्स असतात, म्हणजे वॉटरचे जे पार्टिकल्स असतील, त्यांच्यामध्ये जो असलेला इंटरमॉलिक्युलर स्पेस आहे, त्या स्पेसमध्ये काय होईल, हे सोल्युशन ते सॉल्ट काय होतं, त्याचे पार्टिकल्स जाऊन बसतात आणि म्हणून मग ते आपल्याला दिसत नाही. When the salt dissolves in water, its particles spread in water. स्प्रेड होतात. Slowly they become smaller and smaller. ते हळू छोटे होत जातात. Ultimately they become so small that they cannot be seen. ते इतके छोटे होतात की ते दिसत नाही. That is, they mix completely with water. ते वॉटर सोबत कंप्लीट मिक्स होतात. दिस इज व्हॉट कॉल्ड डिसॉल्व्हिंग. त्यालाच आपण एक प्रकारचे डिसॉल्व्हिंग म्हणतो. म्हणजे या वॉटर पार्टिकल्समध्ये थोडासा इंटरमॉलिक्युलर स्पेस असतो आणि त्या स्पेसमध्ये हे पार्टिकल्स काय होतात, म्हणजे सॉल्टचे पार्टिकल छोटे-छोटे, स्मॉलर होऊन जातात. तर मग या ठिकाणी आपण पाहूयात आता सोल्यूट कशाला म्हणायचं, सॉल्व्हंट आणि सोल्युशन कशाला म्हणायचं. द सबस्टन्स दॅट डिझॉल्व्ह इज कॉल्ड सॉल्ट. म्हणजे थोडक्यात इज कॉल्ड सोल्यूट. एक्झाम्पल सॉल्ट. द सबस्टन्स इन विच द सोल्यूट डिझॉल्व्ह इज कॉल्ड सॉल्व्हंट. एक्झाम्पल वॉटर. सोल्युशन व्हॉट वी गेट वेन द सोल्यूट डिझॉल्व्हज इन द सॉल्व्हंट. ज्यावेळेला सोल्यूट हा सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होतो, त्यावेळेला जो मिळणारा जो पदार्थ आहे, तो पदार्थ म्हणजे सोल्युशन. इथं सॉल्ट सोल्युशन हे त्याचं एक्झाम्पल सांगू शकतो. आता यूज ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू इट्स प्रॉपर्टीज. पाण्याचं जे काही यूज आहे, तर तो प्रॉपर्टीज नुसार कसा वापर व्हायला पाहिजे. वॉटर इज युजफुल फॉर वॉटर ट्रान्सपोर्ट ड्यू टू इट्स फ्लुइडिटी. वॉटर फॉलिंग डाउन फ्रॉम अ हाईट इज यूज्ड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ अ जनरेटर. जनरेटरच्या मदतीनं वॉटरचा यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. हे हायड्रो पॉवर म्हणजे आपल्याला पॉवर प्लांटवरती पाहायला मिळू शकतं. हे आपण पाहू शकतो. म्हणजे थोडक्यात हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट असतात त्याच्यावर त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट होतं. ते आपल्याला पाहायला मिळेल. वॉटर इज अ गुड कूलंट. वॉटर हे चांगलं कूलंट आहे, थंड करणारा पदार्थ आहे. तो मोटर व्हेकल्समध्ये वापरला जातो टू कंट्रोल द टेम्परेचर ऑफ इंजिन. आजही बघा आपण मोठ्या ज्या आपल्या फोर व्हीलर्स असतात, त्याच्या समोरच्या बोनेटमध्ये पाणी टाकलं जातं, तर ते इंजिन थंड ठेवण्यासाठी याचा वापर होत असतो. मेनी सबस्टन्सेस आर सॉल्युबल इन वॉटर. वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट. तर बघा, सबस्टन्स जे असतात हे सॉल्युबल असतात. सॉल्युबल म्हणजे विरघळण्यासारखे आणि मग वॉटर हे युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणजे ज्यामध्ये असं सॉल्व्हंट की ज्याच्यामध्ये मॅक्सिमम सोलिड डिझॉल्व्ह होऊ शकतात. तर असं हे सॉल्व्हंट आहे वॉटर. वॉटर इज युज्ड ॲज सॉल्व्हंट इन फॅक्टरीज, लॅबोरेटरीज, फूडस्टफ्स and in various types of biological processes occurring in the body. म्हणजे डायजेशन असेल, एक्सक्रेशन असेल किंवा इतर ज्या काही प्रोसेस असतात आपल्या बॉडीमधल्या बायोलॉजिकल प्रोसेस, तर त्या प्रोसेसमध्ये सुद्धा वॉटरचा यूज होतो. त्यानंतर वॉटर इज युजफुल फॉर क्लीनिंग पर्पजेस सच ॲज बाथिंग, वॉशिंग क्लॉथ्स. इतरही भरपूर आहेत. हो, अंघोळीसाठी तर आहेच. कपडे धुवायला होतंय. कुकिंगसाठी आहे.
कुकिंगसाठी सुद्धा वापर होऊ शकतो. पण हे क्लीनिंग पर्पजेससाठी आहे. बाथिंग आणि वॉशिंग. तर इतर यूजमध्ये हे कुकिंग वगैरे सांगता येईल आपल्याला. तर विद्यार्थी मित्रांनो, उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सॉईल पाहणार आहोत. सॉईलच्या प्रॉपर्टीज, सॉईलचं टेक्स्चर, सॉईल सील्ड क्ले सॉईल कोण सॉईलचं स्ट्रक्चर, त्यानंतर त्याचं इम्पॉर्टन्स आणि त्याची यूज हे देखील आपण पाहणार आहोत. नंतर सॉईल टेस्टिंग पाहूया. तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत. तर मग थांबूया तिथे. घेऊयाच पुढच्या भागात सॉईल आणि मग या ठिकाणी थांबूया.